आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। पुण्यातील 2 कोटी रुपयांच्या अपहार प्रकरणातील फरार आरोपी नाशिकमधून जेरबंद। नाशिक पुणे शहरातील तब्बल 2 कोटी रुपयांच्या अपहार प्रकरणातील फरार आरोपीला गंगापूर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने अटक करून उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे। पुण्यातील काळे पडळ येथील पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यानुसार गंगा फन हिल या गृहनिर्माण प्रकल्पातील फ्लॅट विक्रीची जबाबदारी सांभाळणारा वरिष्ठ सेल्स मॅनेजर सायमन रॉनी पीटर याने ग्राहकांकडून मिळालेली रक्कम कंपनीच्या खात्यात जमा न करता मित्राच्या बनावट खात्यात वळवली। या प्रकारात 32 ग्राहकांची सुमारे 2 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप आहे। गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी फरार झाला होता। तपासादरम्यान तो नाशिकमध्ये लपून बसल्याची माहिती पुणे पोलिसांना मिळाली। त्यानंतर गंगापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शर्माळे यांना माहिती देण्यात आली। गुप्त माहितीच्या आधारे आरोपी सायमन पीटर हा गंगापूर रोडवरील काळेनगर येथील ट्रिबो सफायर हॉटेलमध्ये मुक्कामी असल्याचे निष्पन्न झाले। त्यानुसार पोलीस पथकाने तत्काळ सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले आणि पुढील कारवाईसाठी काळे पडळ पोलीस ठाण्याच्या पथकाच्या स्वाधीन केले। ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत आणि सहाय्यक पोलीस आयुक्त सुधाकर सुराडकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शर्माळे, सहपोलीस निरीक्षक तुषार देवरे, घनश्याम भोये, रवींद्र मोहिते, गिरीश महाले, भागवत थविल, प्रवीण केदारे, गोरख साळुंके, सुजित जाधव आणि तुळशीदास चौधरी यांच्या पथकाने केली।